आज अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि आता नागपूर या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या बद्दल चर्चा करण्याकरता बैठक झाली। महायुती होईल आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार आज अंतिम होतील। माननीय प्रदेशाध्यक्षाची मान्यता आल्यावर याला अंतिम रूप मिळेल आणि मला वाटतं आम्ही सर्वांनी मिळून आमच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून याद्या फायनल केलेल्या आहे आणि मला विश्वास आहे की विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकेमध्ये 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती, विदर्भात महायुती आणि भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला एक मोठं यश भाजपाला मिळेल, महायुतीला मिळेल असं मला वाटतं। सर, याद्या कधीपर्यंत येण्याची आणि उमेदवार कधीपर्यंत डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेला किती जागा कुठे काय? नाही, आता अंतिम व्हायचं आहे। प्रत्येक महानगरपालिकेला वेगवेगळी चर्चा सुरू आहे आणि जोपर्यंत मला वाटतं की हे अंतिम काही एका दिवसात होणार नाही, फॉर्म भरेपर्यंत आणि 30 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अनेक घडामोडी होणार आहे आणि त्यामुळं चर्चा सुरू राहतील। आमची महायुतीची चर्चा सुरू राहील, भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटची चर्चा सुरू राहील। त्यामुळे जसं जसं पुढं जाईल तसं तसं मला वाटतं ही याद्या अंतिम होत राहील। सर, चंद्रपूरचा नेत्यांचा काही विषय होता तो सॉल्व्ह झाला आहे? चंद्रपूरचे आम्ही सर्व नेते एकत्र बसलेलो आहोत, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे। मान्य सुधीर भाऊत आहे, हंसराजचे भैया आहेत, आमचे जोरगेवारजी आहेत, आमचे त्या ठिकाणी अशोकराव नेते आहेत आणि चैनुभाऊ संचेतीसारखे एक वरिष्ठ नेते त्या ठिकाणी निरीक्षक आहेत निवडणुकीचे आणि त्यामुळं जोरगेवारजी आमचे इथे आमदार आहेत, त्यांच्या निवडणूक प्रमुख असल्यामुळं, जोरगेवारजी स्वतः निवडणूक प्रमुख असल्यामुळं आणि तिथले आमदार असल्यामुळं नक्कीच जोरगेवारच्या त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्या विधानसभेची निवडणूक असल्यामुळं चांगल्या पद्धतीने ही निवडणूक जिंकेल आणि मला वाटतं सुधीरभाऊ असतील, आमचे हंसराज भैया असतील, या ठिकाणी यांचं नेतृत्व आहे आणि सोबतच आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आहोत। तर मला असं वाटतं की चांगली निवडणूक होईल, चंद्रपूर यावेळेस चांगल्या मताने आम्ही जिंकू। तर मुख्यमंत्री नितीन गडकरींकडे पोहोचलेत, आपण जातो? मी जातो आहे, नागपूरची चर्चा सुरू होते आहे, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जातो आहे। नागपूरही आज अंतिम होईल। सर, अमरावती को लेकर एक चर्चा है कि युति को लेकर अभी वहाँ सीटें फाइनल नहीं, सवेरे ही युवा स्वाभिमान के साथ अंतिम बात हुई और अभी शिवसेना के साथ बात चल रही है, वो भी हमारा शाम तक हो जाएगा। दिग्विजय सिंह जी ने आरएसएस और बीजेपी के महासंगठन की गठबंधन की जो तारीफ की है, जिससे सियासी हलचल हुई है, क्या कहेंगे? नहीं, जब तारीफ करने लायक बात होती है तो तारीफ करनी ही चाहिए। आज भारतीय जनता पार्टी का संगठन जिस प्रकार से महाराष्ट्र में, देश में और सबसे बड़ी पार्टी विश्व की भारतीय जनता पार्टी है, अब ये तो मानना ही पड़ेगा कि हमने तो जो भारतीय जनता पार्टी का जो देश का स्ट्रक्चर है, हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी, अमित भाई, हमारे अभी नितिन नवीन जी, ये सबके नेतृत्व में जो अभी संगठन बना है, तो मुझे लगता है एक देश का, विश्व का सबसे बड़ा संगठन है। और हमारे विचारधारा को तो राष्ट्र निर्माण की विचारधारा है, तो विचारधारा भी स्पष्ट है, नीति भी विकास की है और राष्ट्र कल्याण, देश कल्याण का कार्य, देव देश धर्म का कार्य भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता करता है। इसलिए मुझे लगता है कि दिग्विजय सिंह ने तारीफ किया, वो कोई अलग बात नहीं है, तारीफ करना ही है। संजय राउत जी ने हुमायूं कबीर को भाजपा का एक जासूस कहा है, एक आदमी कहा है कि उन्होंने जो पश्चिम बंगाल में बाबरी मस्जिद जो बना रहे उसको लेकर उन्होंने ऐसा कहा। वो दिन भर नकारात्मक सोचते हैं, नकारात्मक बोलते हैं, दिन भर वही काम है नकारात्मक लिखना, कब पॉजिटिव बात होती नहीं उनके मन में, तो इसलिए वो बातें करते रहते हैं। सर, अजितदादांच्या पक्षासोबत विदर्भात कुठे कुठे? विदर्भात चर्चा सुरू आहे, नागपूरमध्ये चर्चा सुरू आहे, अमरावतीमध्ये चर्चा सुरू आहे, आपली अकोल्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि इथेही चर्चा सुरू आहे चंद्रपूरमध्ये। अजून काही अंतिम झालं नाही पण चर्चा सुरू आहे। शिंदे गटातील सुरेश जोगेवर
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, याचा काही फरक पडणार आहे का निवडणुकीत? कुणावर? शिंदे गटातील शहराध्यक्ष सुरेश दोघे यांच्यावर कुठचा? नागपुरातील नागपुरातील. मला त्याची माहिती घ्यावी लागेल. सर, अगर अजित पवार साथ में नहीं आते हैं तो कहीं विदर्भ में महायुति बात करके हो रहा है, उन्होंने भी बात की है. जहाँ वो हमसे नहीं जुड़ पा रहे वहाँ वो अलग लड़ रहे. जैसा अमरावती में संजय खोड़के जी, उनके कद्दावर नेता है, तो उन्होंने अलग तैयारी की है. तो हमने चर्चा करके की है. हम ऐसा मनभेद नहीं करेंगे. उनकी पार्टी को लड़ाएंगे, हमारी पार्टी हम लड़ाएंगे. नहीं, कहीं भी हमारा ऐसा महायुति महाराष्ट्र में मजबूती के साथ काम करेगी, मजबूती के साथ रहेगी. महाराष्ट्र में कहीं भी ऐसा चित्रण दिखेगा नहीं कि हम लोग वहाँ पर मैत्रित्व के नाते से लड़ेंगे. वो आए हम आए, लेकिन हम ईमानदारी से काम करेंगे. मुझे लगता है कि भाजपा महायुति सबसे ज़्यादा बड़ी पार्टी होगी और भारतीय जनता पार्टी उसमें सबसे बड़ी पार्टी करके उभर पर आएगी. सर, एक शेवटचा प्रश्न, अमरावतीमध्ये शिवसेनेला जास्त जागा पाहिजे असं काही चित्र आहे? नाही, चालू आहे चर्चा. त्यांनी जागेची मागणी केलेली आहे, पण चर्चा सुरू आहे. जागेची मागणी केलेली आहे, जास्त जागेची मागणी केलेली आहे. पण आम्ही असं म्हटलं आहे की ज्या सिटिंग आहे तेवढी जागेची मागणी करा. मागच्या वेळी जेवढ्या सिटिंग होत्या तेवढी मागणी करा. फॉर्म्युलाच असतो, मागच्या वेळी तुमचे सिटिंग किती होते ते डावलता येत नाही, आणि ज्या उरलेल्या असतात मग त्यामध्ये मग आपण चर्चा करतो. पण सिटिंग पहिले पक्षाला देतो की हे बाबा एवढ्या सिटिंग होत्या, त्या तुम्ही सिटिंग घ्या आणि उरलेल्या जागेवर आपला चर्चा करा. असं चालू आहे अमरावतीमध्ये, तेही पूर्ण होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.